चरण संदाच्या त्यांच्या गुरुपादाने कधी जावे स्तरो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रला दुलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुका या ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचेतानंद रूप आवरा बरं थोडं लवकर लय वेळ झाला भगवंताचं आणि भक्ताचं भावाच्या संबंधानं नातं स्पष्ट करतात विडवलं या तरोडा नगरीमध्ये आपल्या सर्वांचं आराध्य दैवत हनुमंतरायांच्या पवित्र दरबारामध्ये परंपरेने संपन्न होत असलेला इको थोडा कमी ठेवा बोलताना हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह दादा इकडे सारखा थोडा बॉक्स पासून जरा आवाज येतो मोकळं ठेवा सारखा पुढं सारखा जरा सारखा पुढं या नाम यज्ञातील आज ही तिसऱ्या दिवसाची सेवा आपल्या सर्वांच्या वतीनं माझ्याकडे आलेली आहे विडवलं विडवलं कार्यक्रमाचे सर्व संयोजक आयोजक नियोजक सांप्रदायिक धार्मिक समाजकारणातील राजकारणातील सर्व व्यक्तिमत्व आणि सगळ्यांच्या सहकार्याने कार्यक्रमाला प्राप्त झालेले हे स्वरूप विडवलं या कीर्तना संदर्भात ज्यांनी वेळोवेळी संपर्क साधला असे माझे परमार्थच नाही माझे अत्यंत प्रेम करणारे आमचे पावडेवाडीचे आदरणीय स्त्री पावडे आमच्या स्त्री दादांच्या विशेष प्रेमातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे खूप दिवसापासून भाऊ असतील आणि समस्त ग्रामस्थ मंडळी माझ्या संपर्कामध्ये होते सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद या निमित्त उपस्थित सर्व रते महारथी मंडळी महाराष्ट्रातील सर्व दिग्गज गायक वादक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सगळ्यांच्या सहकार्याने कार्यक्रमाला ही भव्यता आज मकर संक्रांतीचा असा पवित्र दिवस असून सुद्धा बहुसंख्येने महिला मंडळांची कीर्तनाला विशेष उपस्थिती आहे सर्व मातृवर्गाच्या चरणी साष्टांग दंडवत पुरुष बांधव सुद्धा आमचे बाहेर बसलेले आहेत त्यांना सुद्धा मस्तपैकी खुर्ची LED स्क्रीनचे नियोजन गावातील सगळ्या तरुण मंडळीने केलेले आहे तरुणांचं या धर्मकार्यासाठी विशेष योगदान आहे एकदा तरुणांसाठी जोरदार टाळ्या वाजवा ज्येष्ठ मंडळींचं मार्गदर्शन तरुण पिढीचं योगदान आणि अशा सगळ्यांच्या संयुक्त विद्यमान हा सोहळा विडावलं ज्यांच्या मुखातून आपण ही भागवत कथा श्रवण करत आहोत असे भगवताचार्य आमच्या भगिनी आरतीताई शिंदे त्यांच्या अमृतवाणीतून ही कथा आपण श्रवण करत आहोत या निमित्तानं गायनाचे साथ करण्यासाठी आमचे बंधू प्रवीणदादा पठाडे हे उपस्थित आहेत गायनाचार्य माऊली महाराज असतील गायनाचार्य बाळासाहेब महाराज अशोक महाराज ही सर्व मंडळी सुंदर अशी मृदुंगाची साथ करण्यासाठी ज्यांची विशेष उपस्थिती मृदुंगाचार्य नवनाथ महाराज तसेच माझ्यासोबत आलेले नामवंत मृदुंगाचार्य आमचे ओम महाराज असतील उपस्थित सर्व मंडळी सगळ्यांचे आभार सेवेला प्रारंभ विडवलं अभंगामध्ये तुकोबरा देवाचं व्यापकपण सांगतात आणि त्याच दुसऱ्या अनुषंगानं एवढा जरी देव व्यापक असेल तरी त्या देवाला कसं आकळायचं
याची नाडी सांगतात. विडवलं अभंगाची सुरुवात आहे एवढा. एवढा प्रभू भावे. एवढा या शब्दाचा एवढा म्हणजे नेमका केवढा, काय व्याख्या करायची. एवढा हा शब्द कधी वापरला जातो, जिथं सगळे शब्द संपतात तिथं एवढा शब्द असतो. विडवलं एवढा म्हणजे तुकोबारा म्हणे शब्दात सांगता येत नाही एवढा आहे. ऐका बरं का पुढचं, लहान मुलं बोलू नका. एवढा माणूस कळण्यासाठी माणूस सुद्धा तेवढाचा असावा लागतो बरं का. एवढ्या माणसालाच एवढा माणूस कळत असतो, कारण किरकोळ माणसाला ग्लोबल विषय हाताळता येत नाही. मग देव जर एवढा असेल, त्यांचं वर्णन करणारे संत सुद्धा काय बारीक नाहीत बरं का. वर्णन करणारे सुद्धा केवढेत. तुका आकाशा एवढा. आकाश किती व्यापक आहे. अशी एक जागा दाखवा की तुमच्या डोक्यावर आकाश नाही आणि 1 कोटी रुपये माझ्याकडून घेऊन जावा, लगेच देणार रोख का. आकाश नाही अशी जागाच नाही, मला रुपया घरच नाही ना. कुठंही जा, चीन मध्ये जा, ब्राझील मध्ये जा, अमेरिकेचा, रशियाचा, ऑस्ट्रेलियाचा, डोक्यावर आकाश. त्याही पेक्षा व्यापक संत आहे. तुका आकाशा. मोठेपणाच्या बाबतीत तेवढ्या बारीक म्हणल्यावर अनुरेणू या तोकडा. अनुरेणू सूक्ष्म, अति सूक्ष्म, पारदर्शक यंत्र सुद्धा दिसणार नाही त्याला अनुरेणू म्हणतात. त्याच्यापेक्षा बी तोकडा म्हणजे बारीक. हे संतांचं अस्तित्व. आणि मोठेपणाच्या बाबतीत तुका आकाश एवढा, हे सुद्धा एवढेत. म्हणून ज्यांचं वर्णन केले तो सुद्धा एवढा आहे. विडवलं. आणि प्रत्येक गोष्टीत तो एवढाच आहे. नीट ऐका. आकारात बी एवढा, संपत्तीत बी एवढा, आणि सत्तेत सुद्धा एवढा. विडवलं. एवढं मोठं आकाश आणि एवढं मोठं ब्रह्मांड ज्याच्यामध्ये लपंडाव खेळतो, तो आकाराच्या बाबतीत काय बारीक नाही. सत्तेच्या बाबतीत देवाचा हातच कोणी धरायचा नाही. देवाची सत्ता सांगू का. वृक्षाची ये पान हाले ज्याची झाडाचं पान त्याच्या सत्याशिवाय हालत नाही. आवाज कमी बोल. बारीक सत्ता आहे काय. आपल्या बायको सुद्धा सत्ता नाही. ती सुद्धा सहज म्हणते आमचे ह्यांना काय कळत नाही. कळत असल्याशिवाय त्यांनी तुला हार घातलाय का. पोरावर नाही, बायकोवर नाही, पोरवे बुटाने हाणत्यात येतं. आपलं वाटोळच झालंय सगळं. आपली सत्ता कुणावर. द्या सोडून आपल्या इंद्रियावर सत्ता नाही ना. आणि जर असते तर सोडून गेले असते का. आपली कुणावर सत्ता नाही, पण इतका ताट चालतोय की आपल्याला असं वाटतं की आपली जगावरच सत्ता आहे. मूर्ख आहे का काय. विडलं. झाडाचं पान त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही. हे देवाची सत्ता आहे. सत्याच्या बाबतीत सुद्धा एवढा आहे. बोल ना. एवढा प्रभू भावे. बारीक सत्ता आहे का. अहो मला बोलवणारा देव आहे इथं. तुम्हाला बसवणारा देव. कीर्तन संपलं तुम्हाला घरी नेणारा देव. झोपवणारा देव.
उद्या सकाळी झोपेतून उठवणारा सुद्धा देखवी ऐकवी एक नारायण देखवी ऐकवी एक नारायण देखवी ऐकवी एक नारायण देखवी एक एक नारायण तयाचे भजन चुको नको. कुणाची सत्ता आहे? देवाची सत्ता आहे. अहो कीर्तन संपले तुम्हाला घरी नेणारा देव, उद्या सकाळी झोपेतून उठवणारा उद्या उठवणारा सुद्धा देव. आणि उद्या जर सकाळी देवाने ठरवलंय झोपला ह्याला उठवायच नको, लोक म्हणते ना आपल्या कामाला लागा. बांबू कापड डालडा खोबऱ्याच्या वाट्या सुतुळे विंडेल गर्दी गोळा होईल ना का? सत्ता आहे. आणि देवाची सत्ता फक्त माणसावर नाही. म्या बोलविल्या म्या चालविल्या, हा ही काय सामान्य सत्ता आहे का बाबा? तुझी या सत्यने वेदाची तुझी या सत्यने वेदाची वेदाशी बोलणे तुझी. सूर्य चालतो देवाच्या सत्तेने, वेद बोलतो देवाच्या सत्तेनं. ज्याला त्याला मर्यादा देवाने राखून दिलेत आवाज म्हणतात. देवाच्या सत्तेच्या बाबतीत सुद्धा एवढा आहे. संपत्तीच्या बाबतीत नावच करू नका. जगात कोणाला किती श्रीमंत ठेवायचं आणि कोणाला किती भिकारी बनवायचं हे ज्याच्या हातात आहे त्याला लक्ष्मी म्हणतात. अशी लक्ष्मी ज्यांची मंडळी काही पैशाला कमी, ते पाय धुवावयाची दैवा पात्र झाली. देव नाही लागले लक्ष्मीच्या, लक्ष्मी देवाच्या माग लागली. नुसती महाग नाही लागली, कायम सेवा आहे. लक्ष्मीचे हाती लक्ष्मीचे हाती लक्ष्मीचे हाती लक्ष्मीचे लक्ष्मीच्या हातामध्ये भगवान श्री विष्णूचा पाय. पण आजच्या ह्या आलेल्या लक्ष्मीला सुद्धा सांगतो, तुम्ही विष्णूचा पाय तुमच्या ताब्यात ठेवा. पाय ताब्यात ठेवा. त्याचे दोन अर्थ आहेत. पहिला अर्थ चरणाची सेवा करा आणि दुसरा अर्थ मालकावर सुद्धा विचाराचं कंट्रोल पाहिजे. माझा पती पत्नीमध्ये एक विचार आहे, पाय लक्ष्मीचे हाती लक्ष्मीच्या हातात. भगवान श्री विष्णूची कायम पाद्य सेवा चालू आहे. बाप अशी लक्ष्मी त्यांची मंडळी इको कमी ठेवा बोलतात. संपत्तीच्या बाबतीत कमी काम आहे बाप, सामान्य नाही लक्ष्मी. आणि लक्ष्मीची बहीण आहे कोण माहिती का? लक्ष्मीची बहीण अवदसा. अवदसा विष्णूची कोण झाली? मेहुणी. मेहुणी लाडकी असती. आणि किती लाडकी असती? दाजीला इचरा. त्यात दाखले असावं मग तर कार्यक्रमच संपला. एक दिवशी अवदसा गेली विष्णूकडून, म्हणली दाजी दाजी. दाजी तर खडबडूनच जागा झाला. मला कुठून अवदसा आली भो? काय काम आहे? काम काहीच नाही म्हणले. आज संक्रांत आहे म्हणले. आता जो ओसून आले म्हणले. खरं
विष्णूला सांगायचं लक्ष्मी छान दिसते का मी छान दिसते? कोण म्हणतंय? अवदसा. कोणाला? विष्णूला, दाजीला. विष्णू बी म्हणायला लागलं होतं तूच चांगली दिसती, पण तेवढ्यात लक्ष्मी आली. विष्णू म्हणले बरं झालं रे बोललो नाही तर तुकड्याची पंचायत झाली असती. खायला बायको देखता दुसऱ्याला चांगलं म्हणल्यावर काय अवघड आहे ना. देव जरी असलं तरी काय घरोघरी मातीच्या चुलीच असते. तर देव असला म्हणजे काय बायको बोलत नाही असं काय? ते तसं काय नसतं. बायको बायकोच असती. देव म्हणू नका, संत म्हणू नका, महाराज म्हणू नका. एक महाराज सप्त्याला गेलं ना 8 दिवसांनी काला करून आलं आणि त्या महाराजाकडे बघून त्याची बायको म्हणली घरी महागारी आल्यावर आला बाया सप्ता. तिथनं दिंडीत गेला मला जहाळ झाला. मला जर डायरेक्ट सप्ता म्हणत असेल तर काय करायचं? तिला अवघड असतं माय बाप. त्याच्यामुळं लक्ष्मीने प्रश्न केला मालक खोटं बोलायचं नाही. संक्रांतीचा पवित्र दिवस आहे. मी छान आहे का अवदसा छान? आमच्या दोघीत कोण छान दिसतंय स्पष्ट सांगा. बघा बरं का विष्णू हुशार आहे. आता काय म्हणजे लोकल विषय देवासाठी. चतुरातो शिरोमणी. कुणाला कसं हँडल करायचं हा श्री विष्णूकडून शिकावं माय बाबा. ते काय हँडल करण्याच्या बाबतीत हात कोणी धरू शकत नाही. कोणीच नाराज करणार नाही जिथल्या तिथं. आणि मग अवदसा आणि लक्ष्मी दोघींचा तोच प्रश्न आहे. आमच्या दोघीत कोण छान दिसते? विष्णूला सांगितलं हेतून एक 500 फूट चलत जाण परत महागारी या. तुमच्या दोघींच्या चलण्यावनं परीक्षा मग सांगतो कोण छान दिसते. जाण म्हणले महागारी या. आता चलण्यावनं परीक्षा म्हणले अवदसा काय नीट चालली असन का? त्याने डायरेक्ट इति ताटाच्या शँडल मागून घेतल्या. तर चालायचंय म्हणले हो काय तसलं हो शँडलन पर्सन आया 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 आया. हिकडलं पाऊल हिकडं टाकायचे हिकडले हिकडं नुसती उड्या हानी तर टुन्नुक टुन्नुक नाकात नतन नतला झटकान. अवदसा आहे ती काय ते तिने उड्या हानीतच गेली म्हणे ती. लक्ष्मी आपलं सहज गेली. सहजता पाहिजे आयुष्यात. रिलॅक्स राहिलं पाहिजे. जे असेल ते नैसर्गिक गुण दिसले पाहिजेत. लक्ष्मी शांत बस. लक्ष्मी गेली आणि परत दोघे चलत महागारी आल्या. नीट ऐका बरं का. गेल्या आणि आल्या आणि परत तोच प्रश्न आमच्या दोघीत कोण छान दिसते? उत्तर सुंदर आहे फक्त जरा डोकं लावून ऐका. विष्णूनं सांगितलं अवदसा तू जाताना चांगली दिसती आणि लक्ष्मी तू येताना चांगली दिसती. अर्थ कळतो का बघा? आणखी जरा ह्याचं तुकडं करून सांगतो. जरा असं फोड करतो. लक्ष्मी येताना चांगली ना अवदसा जाताना चांगली. या शब्दाचा अर्थ आपल्या घरामध्ये अवदसा आलेली चांगली का गेलेली चांगली? गेलेली चांगली. ती नकोच. अवदसा गेलेली बरी म्हणून ती जाताना चांगली दिसती आणि घरात लक्ष्मी येताना चांगली दिसते. याचा अर्थ आपल्या घरात लक्ष्मी येणे म्हणजे घरामध्ये सुख शांती समाधान आणि सौजन्य सौख्य येणं. यासाठी लक्ष्मी येताना चांगली दिसते. हे श्री विष्णूचं उत्तर आहे. पण आपल्या घरामध्ये सुद्धा अखंड लक्ष्मी यावी असं जर वाटत असेल तर लक्ष्मीचा जो मालक आहे तो आपला सकारा विडवल बारीक आहे का काय? लक्ष्मी ती दास्य तो करतीस. संपत्तीच्या बाबतीत भी हा एवढा आहे. एवढा प्रभू व्हावे. अरे काय का आता केवढा आहे देव? सिद्धांतात सांगतो. सिद्धांत पठवून ऐका. देवाचं जमलं लग्न. विष्णूचं लग्न जमलं लक्ष्मीसोबत आणि हार घालण्याची वगैरे प्रक्रिया अशी लवकर पार पडली. कारण पहिला काय उचलीचा कार्यक्रम नव्हता नवरदेवाला. आता नवीनच फॅशन काढली. 4-5 पेताड्याने नवरदेवाला उचलून घ्यायचं. आता बिचारे ते दुसऱ्याचं लेकरू आता इतक्या वच कसा हात पोरायचा. उग फॅशन काढायचे काय? एका नवरीला राग आला दिला हार फेकून गेला बामणाच्याच गळ्यात. ती म्हणला पहिलीनीच मला सुधरून द्याय नाही हाराचा जाळ कर पण मला नको बाबा. काय उग काही फॅशन काढायची. रामाच्या लग्नात बी हाराचा जरा प्रॉब्लेम झाला बरं का. काय झालं रामाची उंची थोडी जास्त आणि आईसाहेबांची उंची रामाच्या लेवलने थोडी कमी होती आणि सीताई साहेबाला रामाने हार घातला. पण सीताई साहेबांचा हातच पूर्ण प्रोग्राम चंद्राला हार घाला आणि राम काय वाकाना. बरं बायको पुढं वाकायचं काय अडचण नाही पण माणसात कसं काय वाकाव? घरी मस्त लोटांगण घालीन ओम नमः शिवाय. माणसात काय क्रेज इज्जत. तिथं फेसबुकला येऊ सगळे कॅमेरे वगैरे होते रामाच्या लग्नात. इज्जत जाईल ना. पत्रकारांना तर तेवढंच पाहिजे. जगापुढं न वाकणारा देव बायको पुढे कचाकच वाकला. हेडलाईन आली असते ना. बायको पुढे वाकून माणसात कसं जमन बरं? म्या बोलविल्या वेद बोलेल म्या चालविल्या सूर्य झाले करतो म्हणा करतो म्हणा. इकडं तर मरणाचं आधीच वर्णन केलंय संतांनी. एवढा प्रभून तेवढा प्रभून केवढी मोठी सत्तान बायको पुढे वाकायचं मग ती लय अवघड गोष्ट आहे ना.
देव हुशार, देव मुदामून ताठ. आई साहेबांना कळलं ना नेमकं आता काय करायचं, कसा हार घालायचा. लक्ष्मण हुशार. आई साहेबांच्या वहिनी साहेबांच्या जीवाचे घालमेल लक्ष्मणजीने ओळखले. लक्ष्मणजीने आयडिया केली, पळतच आले आणि प्रभू रामचंद्राचं असं दर्शन घेतलं, डायरेक्ट साष्टांग दंडवत. लग्ना दिवशी दर्शन. आता त्या दिवशी लक्ष्मणाचं बी लग्न होतं ना, संगत सामुदायिक विवाह सोहळा होता. लक्ष्मण लग्नाच्या दिवशी पाया पडला, पण लक्ष्मण मी त्या दिवशी नवरदेवच आहे ना. प्रभू रामचंद्राने हाताला, लक्ष्मण आज काय पाया पडतो, तू बी नवरदेव म्हणे. ओट उठ उठ. त्याला उठवाय प्रभू खाली वाकले की लक्ष्मणाने सांगितलं, सीताय साहेब डाऊर का. तेवढ्यात आई साहेबाने हार घातला. हाराची रामाच्या लग्नात बी जरा अशी किरकोळ अडचण आलती, पण ही लक्ष्मण भाईने ती यशस्वीपणे पार पाडली. आणि देवाचं लग्न लक्ष्मी आई साहेबासोबत जमलं. हार घालण्याच्या प्रसंगाला लक्ष्मीने सांगितलं, मालक थांबा, काय झालं. लग्नाला सगळे आलेले आहेत, पण माझे वडील अजून लग्नाला आलेले नाहीत. कोण म्हणतंय, लक्ष्मी. माझे वडील लग्नाला आले पाहिजे. आता लक्ष्मीचे वडील कोण आहेत, समुद्र. लक्ष्मीचा जन्म कुठून झालाय, 14 रत्नातलं एक रत्न आहे लक्ष्मी, समुद्रातून जन्म आहे. म्हणजे हिचे बाप वडील कोण झाले, समुद्र. बरं, समुद्र जर लग्नाला आला तर वराड थांबन का. सोपं गणित आहे ना. विष्णू म्हणले, हो लक्ष्मी तुला एक सांगतो, आजच्या दिवस का तुझ्या बापाला बोलू नको, उद्या मीच सासरवाडीला राहायला येतो. आपण तिकडे जाऊन परत गेलेच की तिकडे क्षीरसागरात राहिला आणि सासरवाडीलाच राहिला. ती सासरवाडीत राहणाऱ्याला टेन्शन घ्यायचं नाही, विष्णूचा पुरावा द्यायचा. विष्णूच राहते तर ना आपल्याला काय. आणि त्याच्या पुढचा पुरावा डायरेक्ट महादेवाचा. महादेव राहिला कुठे, हिमालयाची मुलगी सती म्हणजे पार्वती, ते सुद्धा सासरवाडी. मोठी माणसं सासरवाडीतच राहतात. विठ्ठल. आजच्या दिवस काय तुझ्या बापाला बोलू नको, सगळा लग्नाचा राडा होईल. लक्ष्मी म्हणली, तसलं जमणार नाही, माझा बाप लग्नाला आलाच पाहिजे. कन्यादान कोण करणार, काय लग्नाला अर्थ जर वडील येत नसतील तर. माहेरच्या माणसावर ह्यांचं लय प्रेम असतं, महिला मंडळाचं. आईवर, वडिलावर. तुम्ही एखादी माऊली नांदत असताना तिला किती वेळ टुचून बोला, ते शांत ऐकणार. पण तिच्या आईच्या बापाचं का नाव काढलं, तिने फणा काढलाच. आणि सासा बराबर तेवच पॉइंट टाकतात, हेच शिकवलं का तुझ्यानं पिटलीच सुनबाई. ही वडावडी धराधरी कुटुंबात कशामुळे चालली आहे. तिचे आई बापाचा उद्धार केला की ती म्हणते मला बोला, याद राखा आई बापाचं नाव काढाल तर ते सहन करीत नाही बाबा. किती बी सासरमध्ये एखाद्या माऊलीला त्रास होऊ द्या, पण बापाची इज्जत आणि भावाची मान समाजात ताट राखण्याकरता सगळं दुःख सहन करते. पण यशस्वी संसार कडेला नेते मायबाप. सहनशीलतेच्या बाबतीत स्त्रीचा हात कोणी धरायचा नाही. माहेरच्या माणसं प्रेम असताना असलंच पाहिजे. भावावर तर ह्यांचं इतकं प्रेमही महिला मंडळाचं नावच काढू नका. संसार बघा किती चिकाट्यानं करतात. संसार करताना तेलातलं पैसे काढतात, मिठातलं काढतात, जिरीतलं काढतात, मोहरीतलं काढतात, नवरच्या खिशातलं काढतात, पैसे काढतात, गल्ला गोळा करतात, माहेरला जाते, साडे घेताना नका गावाला सांगतात माझ्या भावानं घेतली घेतली ग घेतली. त्याला विडे वड्या मिळाला तुम्हाला साडे घ्या मोकळा का तेव्हा. रांगत जाताना सांगत आता खायचं एकाचं गायचं एकाचं, वरून मालकाला साडे दाखवते भावाने घेतली. तो बी म्हणतो छान आहे यार, तुझाच माल आहे. कपडे धुतानी नोटा कुठं गायब होत्या तर ही जरा बघत जा. असल्या तर ह्या बहिणीत नुसत्या बहिणी राहिल्या ना, ती आता लाडक्या बहिणी झाल्यात इथं. हा 9-9 हजार घेऊन कीर्तनाला आल्या तर ह्या काय सोप्यात का. एकच हप्ता लेट झाला तर पार मरायला लागल्या होत्या. मलाच काय काय फोन करायच्या, माऊली पुढचा हप्ता कधी यायचा. अरे म्हणलं मी सीएम आहे का. आता आल्यापासून शांत झाल्या. आला ना शेवटचा आता. हा त्याच्यामुळे चेहरा असं टवटवीत आहे सगळ्यांचं. हा लाडकी बहीण दाजी मेला कागद वागू वागू. पळशी तूत ये घरी, पळशी तूत ये घरी. त्याला वाटायचं तेवढंच प्यायला फिला होत्या ना, आपल्याला रुपडी देणार नाही ह्या तुम्हाला. आयुष्यभर मालकाचं खाल्लं पण मालकाचं ऐकलं नाही. इतकं भावावर ह्यांनी प्रेम केलं. इतक्या दिवस फक्त ऐकून होतो येड्या बहिणीची येडी माया, पण ह्यांची किती येडी माया महाराष्ट्राने बघितली. लाडक्या बहिणीने वन साईटच कार्यक्रम करून टाकला. विडावला आणि बहीण बोल नका, शांत बसा तुम्ही सगळे. शांत बसायचं. बहीण ही लाडकीच असते. बहीण किती लाडकी असते ज्ञानोबांना विचारा. ताटीचा दरवाजा ज्यावेळेस रागाल्या माऊलीने बंद केलाय, सगळं गाव थकलं पण माऊली बाहेर आले नाही. ज्यावेळेस बहिणीने हाक मारली, मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. बहिणीच्या प्रेमासाठी ज्ञानोबा बाहेर येतात. माहेरच्या माणसावर प्रेम असतं.
माझे वडील लग्नाला आले पाहिजे. ठीक आहे. गरुडाला बोलून घेतलं म्हणजे इकडे जा समुद्राला निमंत्रण देऊन ये. गरुडाला अहंकार झाला तर त्याला वाटलं एवढा प्रभून तेव माझ्या पाठी बसतो म्हणजे मग मी केवढा. बघा बरं का कुणाला कशाचा ग होईन. तो म्हणा देव एवढा आहे आणि तेव माझ्या अंगावर बसतो मग मी केवढा आहे. जे हरीच घाले ना तू कुठल्याच तोड्याचा दिसन त्याला येड्यावणीच बोलायचं. देवाने मी सांगितलं झारे तो बोलू नये. ते म्हणला काय किरकोळ कामं आपली लेवल कुठं तुम्ही कामं काय सांग. अरे झार तू येड्यावणी करू नको. आता देवाचा मोडता आहे ना. गेलं गरुड सप्त समुद्राला निरोप दिला. मुलीचं लग्न लग्नाला पोरीच्या लग्नाला बाप दम काढत असतं ढन 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 ढन. समुद्र निघायला लागणार. समुद्र म्हणजे काय जोक आहे का काय. भरती होटेच्या टायमिंगला असं नॉर्मल झटका असतो समुद्राचा. इतरा ताज हॉटेलवाल्याला गेट ऑफ इंडियावाल्यांना प्रशासनाला मुंबईमध्ये धनात धनाशा लाटा आदळत्यात. भरती ओटी इथं तर डायरेक्ट त्यांनी त्याची जागा सोडली लग्नाला निघालाय. लॉटच्या लॉट गाव म्हणू नका डोंगर म्हणू नका लुटळीत लुटळीत. आणि वराडात बातमी व्हायरल झाली की समुद्र मंडपात घुसणार आहे. वराड थांबन का. आधीच तर वराडाला लग्नाचं काय घेणं देणं ती फक्त गिळायसाठी आलेले असतात. नवरा जातो नवरीसाठी वराडा जातो. त्यांना काय घेणं देणं त्यांना फक्त पंचपक्वान्न. हा लोक दम काढीत नाही. आता तर त्या मंगल कार्यामुळे लग्नाचं आणि जेवणाचं स्पेशल पार्टिशन झालंय कीर्तनावने आजच्या निम इकडं निमी तिकडे. नाहीतर पूर्वी जिथं लग्न तिथंच जेवण त्याच मंडपात. लोक उठतच नव्हती. लयच आळशी हो. असा अक्षदा टाकला नुसते असे तोंडी फिरत अशा लाईनीला हो. अरे गायवान्या जरा चटई बिट्टय काय तळवट काढून देतो. इतकी लोकांना काय संपत आहे का काय त्याचं व्या वाटत नाही. एकदाच इतकं घेत येत. आणि लग्नात लोकाला फक्त त्याच्यात वराडात चर्चा हो का म्हणले एक तर जेवण मिळन किंवा जीवन मिळन. कारण जेवायचं असेल तर जिवंत राहू शकत. जेवण आणि जीवन ह्याच्यात ऑब्लिक आहे. तुम्हाला जे निवडायचं ते निवडा. जीवन पाहिजे असेल तर जेवण सोडावं लागेल. कारण मंडपात थोड्याच वेळात वाघाची एंट्री होणार आहे. वाराड म्हणलं जाळ झालं उपाशी राहू पण जीवन तर राहिलं तर शिर काय ते शिर सलामत. हा शिर सलामत पगडी 50. डोकं शाबूत राहिल्यावर काय पगड्या किती मिळते पण डोकं तर नीट पाहिजे ना आधी. त्याच्यामुळे ती पोलीस प्रशासनाचं वाक्य हेल्मेट घाला. डोकं जर तुमचं नीट राहिलं धडकले तर पुढचं तुम्ही आयुष्यात काही कमवू शकता बरं का. त्याच्यामुळे हेल्मेट वगैरे वापरत जा. आणि बाकीचे मला जाळ झाला तिकडे चलो सगळं वराड गायब झालं म्हणून मंडपात दोघच लक्ष्मी आणि विष्णू. आणि समुद्रानं मंडपात एंट्री करायला विष्णू सांगितलं लक्ष्मीला तुला म्हणत होतो का नाही बोलू नको. किती राडा झाला किती लोकांचे हाल. लक्ष्मी म्हणले तसलं सांगायचं नाही हलन फिर. माझे वडील आले तुमचे सासरे आहेत अतिथीत पाहुणेत. माझ्या वडिलांना बसायला जागा द्या. असं पाहुण्याला उभा करतात का दारात मंडपाच्या. आता हिच्या बापाला बसायला 71% पृथ्वी लागते. पोरांना असं ना शाळेमध्ये ही जरा बारकेले त्यांना नसन अजून. ह्याच्यापेक्षा थोड्या पुढच्यांनाच भूगोल होते बघा. जमीन किती आणि पाणी किती पृथ्वीचा सारांश जर काढला 29% जमीन आहे आणि 71% पाणी. आणि ते मंडपात एंट्री केले त्याला बसायला जागा द्यायची एवढं सोपं आहे का. माझे वडील आले त्यांना बसायला जागा. श्री विष्णूला राग आला म्हणे थांब तुझ्या वडिलाला बसायला जागा देतो. डावा हात पुढे केला आणि उजव्या हाताने भगवंतानं डाव्या हातावल्या मुठीवला फक्त एक रोम उपटले केस. आणि केस उपटल्याच्या नंतर जेवढ्या मनगटामध्ये खड्डा निर्माण झाला जेवढी जागा निर्माण झाली हात पुढे केला आणि पुढून आलेले 7 समुद्र एका रोमाच्या खड्ड्यामध्ये बसवले. 7 समुद्र अनंत ब्रह्मांड एका रोमी आयशे धेंडे 7 समुद्र त्याच्या एका रोमाच्या खड्ड्यामध्ये बसतात. एवढा भगवान
केवढा ज्याच्या एकाच्या रोमात 7 समुद्र बसतील मग ती काय बारीक आहे का काय? एवढा प्रभू पण कुठं राहतो? तेने संपुष्टी राहावे. संपुष्ट हा शब्द अगदी मोजक्या जाग्यात अशा मोठ्या एवढ्या जाग्यात म्हणजे हृदयामध्ये. संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठव. एवढा प्रभू हृदयात राहतो. का राहतो? 2 विषयाच्या मधला शब्द जॉईंट शब्द फार महत्वाचा. एवढा प्रभू भावे. एवढा प्रभू हृदयात राहतो. का राहतो? भावानं राहतो. हनुमंतरांच्या दरबारात सेवा चालू आहे. तेने संपुष्टी राहावे. ह्यांच्या सुद्धा लोकांनी टीका केली म्हणे काय राम 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 करतात. तुमच्यात राम आहे का? मारुती म्हणे तुला बघायचं आहे का? दाखवा. बैठे है मेरे सीने में देख लो मेरे दिल की नगीने में. नसा नसा मध्ये हनुमंतरायांनी सांगितलं की माझ्या हृदयामध्ये भगवंत आहेत. तेने संपुष्टी उगाच गावागावात मंदिर नाही. देवासाठी हृदय फाडलंय. सोपी गोष्ट आहे का? ज्याची खरी सेवा त्याच्या भयकाय जेवा. अशी ताकद सामान्य ताकद आहे का? काय ताकद आहे हनुमंतराय. दुसऱ्याच्या गावात गेले माणसे डेअरिंग करीण्यात गप बसतात. नको रे गाव दुसऱ्याचे झपके होते ना आपल्याला येडेवाणी करायला ग. हे वाघ असा झाला दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढीच जाळली. जाग्या बुका केला. दाढी जळल्या मिशा राहिली असत्या का? दाढा दाढाच पेटल्या. गावाची राख केली जाळलेली लंका. धन्य धन्य म्हणे तो का. काय ताकद? एवढी ताकद का होती? अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. अंजनी मातेच्या दुधाचा थेंब दगड पडला तर धडदिशीन दगड फुटत होता. दुधात ताकद आहे. आता आईचे दूध राहिले का पोरांना? बाटली जन्मल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत बाटलीच. फक्त टोपनात बदल होतो. रबर जातं पत्र्याचं येतं. लहानपणी दुधाची वाटली त्याच्या तोंडात कोंबाची पोरग झोळीत फेकायचं आणि वाट्या बसायचं व्हॉट्सअप खेळत. पोरं बी बघा तुम्ही पहिल्यासारखे गुटगुटीत राहिल्याने त्यांची डोकी मडकेवाने झाले तर हातपायच्या काड्या सुका करता तुका हरता. कमर दाबल्या त्या ढिरीत फुगल्या त्या वाकडे तिकडे झाले तर येड्या बाबळीवणी. खपक्याच्या खपक्या पोरं कुठं राहिले ते तवा. आणि तसल्या खैऱ्या पोराकडे बघून आई म्हणते हे माझं वाघाचं पिल्लू कसं बघत आहे. चव आली तुझ्या वाघाला. वाघ असा असतो का शेंबडा? नाकातला मला ढेरी उचवळीतून म्हणतो माझं वाघाचं पिल्लू. वाघाचं पिल्लू म्हणजे ही कोण झाली? वाघीन. आणि पती देव
वाघ आणि वाघची 20 तास पिऊन संध्याकाळी 7च्या पुढे बिबटे होतो चालल्यावर कुठे गांधावाली म्हणजे पियाल्यावर तुला फक्त माळकरी दिसत आहेत का आतली गाईबानी वाघ झाले तर काय आणि वाघाची पिलं काय त्यांना आईच्या मांडवी खेळायला भेटतंय का आईच्या मायेची उभं आहे का प्रेमाची छाया राहिली का काय अहो खेड्यापाड्याने तरी धर्म टिकून ह्या पुणे मुंबईला तर इतकं पटांगण झाले राव काय सांगा तुम्हाला सगळा धर्म मातीत घातला परवा पुण्यात कीर्तन आणि पुरुष मंडळींच्या विभागामध्ये एक पोरग लय रडत होतं त्या बापाच्या मांडी बसलो होतं अहो मी म्हणलं ते किती रडतंय कीर्तन विक्षेप होतंय त्याला त्याच्या मम्मीकडे द्या की तो म्हणला मीच मम्मी या आता जीन पॅन्ट बॉबकट हेडफोन गॉगल मला काय माहिती मम्मी का बाप्पा आहे बुवा अरे कोण कोणाची कपडे घालतंय बुवा तुम्हाला तुमची कपडे पुरू नका पुरुषांच्या कपड्यावर का अतिक्रमण करत असता बिचाऱ्यांच्या तुम्ही बरं तसं करू नका बरं उगं काय ज्याची त्याची मर्यादा काय सीमा काय लक्ष्मण रेषा आयुष्य उगं काहीतरी मूर्खपणा करायचा आणि असला बावळाटपणा केला की लोकांना म्हणजे तिले स्टँडर्ड आहे स्टँडर्ड नाही ती डोक्यात आऊट झाले आहेत एक वाक्य सांगतो आपल्या धर्माला दुसरा धर्म धोकादायक नाही आपल्या धर्माला आपणच धोकादायक आहे आपल्याला दुसऱ्याचा स्वीकाराची सवय लागली ना आपला आपण मातीत घातलं काय दुसऱ्याच्या धर्माला टाइम राहिला का तुमच्या धर्मात काड्या करायला त्यांना त्यांचा टिकवायचा पडलाय आपण निष्ठा ठेवा आपण आपल्या धर्माचा स्वाभिमान कसा असावा हे प्रत्येकानं आत्मचिंतन करणं ही काळाची गरज आहे विडावलो अंजनी मातेच्या दुधामध्ये ताकद होते ते दूध हनुमंत्र पेले म्हणून ताकद आहे आता आईच्या हातचं खाऊ सुद्धा वाटत नाही एक जण जेवायला बसला मारुती कलियुगातला आईवरच धावला अंजनी येऊ म्हणला आई काय भाजी केली परत करू नको बरं तू अजिबात तुझ्या हाताला टेस्ट नाही चपात्या जाड केल्या भात कच्चा ठेवला वरण पातळ केलं भाजीला मिटणं तुझ्या हाताला चवण्या परत स्वयंपाक बनवायचा आई म्हणे मी नाही केली भाजी तुझ्याच बायकोनी केली असं वय आणि मग मस्त आहे की पातळ आहे पण टेस्ट छान आहे बुटाने तुडीवला पाहिजे रे तुला मूर्खा अरे आई म्हणलं की तुझा उस्माघात होता बायको म्हणलं की तुझा लॉकडाऊन होतंय एवढा फरक म्हणल्यावर कसे मारुत राय घडते ना काय ताकद होते हनुमंत्रांना शरीर संपदा कमवा तरुण मुलं आहेत बाहेर बसलेत भरपूर बहुसंख्येनं हा तो लहान मुलं शांत बस ए मांडी घालतो इतके थकले का तुम्ही लगेच पाय पसरायला लोळायला काय ही पोर म्हणजे हे लई चित्रा लोट असतो ही पोरं फक्त गुरुजींनीच सांभाळू जाणं शिक्षकांना माझा मनापासून सलाम ही 12 घरचे 12 सांभाळायचं लय अवघड आहे यांना काय महाराजांनी फिराज कळत होते गप कोण बोलत आहेत काहीतरी घरचे वाईट टाकलेत म्हणून इकडे हाकून देतात त्यांना जा म्हणतात पुढे बस महाराजाला दि टेन्शन एक कीर्तनात कालवा करायचं मी मला बोलू नको ते मला तुम्हीच बोलू नका आता म्हणलं मला बोलायला गावाने बोलवलंय एका प्रश्न उत्तर द्या मला विचारते मला महाराज अशी कोणती गोष्ट ती वडल्यावर बारीक होती म्हणलं वडल्यावर बारीक होती मला नाही येते मला किती सोपं आहे बिडी आता बिडी वाढल्या बारीकच होत ह्याचा बाप रोज वाटत ती बघत आहे पोरले हुशार असतात गुरुजी म्हणले वाट दिवाळीच्या नंतर शाळा भरली दिवाळीच्या वेळेस रांगोळ्याच्या कडेला पंत्या का लावतात पोरगा म्हणला सर त्याचा असं आहे दिवाळी हा थंडीतला सण आहे आणि रांगोळीला थंडी वाजू नये म्हणून त्याला ऊब देतात म्हणून पंत्या लावतात आहे का काय संबंध गणिताचे शिक्षक आले म्हणे तुला वजाबाकी शुकाची 5 मधून 5 गेले किती ते मला येत नाही इतकं सोपं करून सांगा गुरुजी म्हणले तुझ्या डब्यात आईने किती चपात्या दिल्यात माझ्या डब्यात म्हणले 2 चपात्या दिल्या मग 2तल्या 2 चपात्या तो खाल्ल्या खाली काय राहिलं तो मला भात अरे तुमचं खाण्यावर कसं ध्यान आहे रे जरा गणितावर बी ध्यान द्या रे असली पण 10वीचा क्लास 10वीच्या विद्यार्थ्यांचं सरासरी वय 16 वर्षाचं सरासरी म्हणजे नापास झालेली मग 20चे बी असू शकते तर 4 वर्ष 10वीतच मानले हो मग 20-25चा बी 10वीत राहू शकतो पण सरासरी 16 वर्षाचं वय असतं शिक्षक म्हणले मूर्खा हो अरे तुमचं 16 वर्षाचं वय झालं तुमच्या एवढं वय असताना माऊली ज्ञानोबाने ज्ञानेश्वरी लिहिली आणि तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर आहे ना अक्कल नसल्यावानी करता
पोरगा म्हणलं सर 16 वर्षाचा असताना माऊलीने ज्ञानेश्वरी लिहिली हे आम्हाला मान्य, पण 22व्या वर्षी समाधी घेतली, मग तुम्ही कधी मरणार आहेत? म्हणजे गुरुजीची सुद्धा वाट बघून येत राव पोरं, इतकी पोरं चित्रित. म्हणून महिला मंडळ आज मारुतीरायाकडे एकच मागा, ऐसा पुत्र देई चांगल्या विचाराची मुलं घडली पाहिजेत. आणि तुमचे संस्कार महत्वाचे आहेत. आई वडिलांनी मुलं घडवा. पहिलीतलं पोरगण घाणघाण शिव्या देत होता, शेजाऱ्याने सांगाले पोराला काहीतरी शिकव, आता शिक, पहिली जाते घाणघाण शिव्या देत. आई म्हणले का बस, लहान आहे म्हणून देत आहे घाणघाण शिव्या, मोठं झाल्या दिन की चांगल्या चांगल्या शिव्या. काय डोकं आपटाव का? अशा जर अंजनी माता असेल तर कशी मुलं घडणार आहे? तो अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी, ताकद होते मायबाप, छाती फाडून देवाला हृदयात तेने संपुष्टी राहावे. एवढा जरी असल तरी तो हृदयात राहतो का? मधला जॉईंट शब्द महत्वाचा, भावी. भाव जर असेल तर. आणि एक वाक्य सांगतो, तुमचा भाव खोटा तर देव सुद्धा खोटा, मग देव कळणारच नाही तुम्हाला. भाव खरा, अनुभव आहे. जया जवळी जैसा भाव, तया जवळी जैसा देव, तया जवळी जैसा देव, तया जवळी जैसा देव, जसा भाव तसा देव. एक जण इष्टीत बसलं आणि खालून एक जण पेपर एकाला बारकं पोरगाला पेपर घ्या आणि इष्टीतला हात बसलेला जरा रगील होता. त्याने पेपर घेतला, 2 रुपयाचा पेपर, पण रुपया खरा दिला आणि रुपया खोटा दिला, डुप्लिकेट दिलं. खालचं गेलं निघून. आत बसलेले मजा वाटायला लागली, फसवलं आणि रुपयाला हसायच लागला. कंडक्टर मला का हसतो? त्याने मला रुपया खोटा दिला, तरी त्यांनी मला पेपर दिला. इष्टी पुढे गेली, जास्तच हसायला लागला. आता का हसतो? मला हसू नये, काय तोंड जोडू का? त्याने बी पेपर मला कालचाच दिला. म्हणजे रुपया खोटा तर पेपर सुद्धा खोटा. तसा तुमचा भाव खोटा तर देव सुद्धा भाव खरा ठेवा. भावाशिवाय देव कळूच शकत नाही. कसं काय थाप मार भावे विना देव, भावे विना देव नकळले संदेह, भावे विना देव, भावे विना देव नकळले संदेह, भावे संदेह. गुरु विना अनुभव काही साखळे, भावाशिवाय कळतो काय? भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती. जात वीत गोत कुळशीळ मात पुढचं भजे का त्वरित, भावना युक्त म्हणजे भाव असेल तर. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. दुर्योधनाने पंचपकान बनवले, देव शिष्टाय करायला आले, जीवन जा म्हणे. देव म्हणले मी आलो तरी तुझं खाणार नाही, कारण तुझं खाल्लं की डोकं आऊट होतंय म्हणले. हा, अन्न सुद्धा चांगल्याचं असावं बरं का. दुर्जनाच्या घरचं खाल्लं तर दुर्बुद्धी सुचणार मायबाप. अहो भर सभेमध्ये मायबाप
जो घटना सगळ्याला महाभारतातली माहिती, पण ज्या वेळेस कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्यासारखे माणसं सुद्धा शांत बसले होते. नंतर त्यांना बी उपरती फिरली, त्यांनी कबूल केलं. म्हणले आम्हाला म्हणले त्या टायमिंगला सुचलंच नाही हो, त्याचं खाल्लं होतं ना आम्ही, आमचं डोकं सुद्धा हँग झालं होतं म्हणले. त्याच्यामुळे देव म्हणले कुणाचं खायचं, पण ह्या दुर्योधनाचं खायचं. त्याने राजयोग असे मिष्टान्न पंचपक्वान्न नकोच म्हणले. चल विदुरा, तिथं नको म्हणले, विदुर काकाच्या घरी जाऊ. विदुर काकाच्या घरी काय केले, तिथं भाव होता माय बाप एवढा प्रभू. तिकडे पंचपक्वान्न सोडले आणि तिकडे काय खाल्लाय, पुत्र काल्या विदुराच्या बक्षी, विदुराच्या बक्षी, पुत्र काल्या विदुराच्या बक्षी, विदुराच्या बक्षी. हो दैत्या बसणारे म्हणत्याने का धावत आहे रे बो एकमेकाच्या अंगावर. धावणं नाही, ह्याला लय घासावी लागती. हे गायन वादन इतकं सोपं आहे का? जिंदगी गेले गायकांचा सहा लागा नाही, चालतात त्यांच्या सपना सुद्धा येत नाही. गुरुजी सुद्धा बऱ्याच शिष्यांना कटाळल्यात. हो तुझ्या नादाने माझं विसरलं, पण तू नाही शिकला रे बाळा, तू घरगाठ नाही तर तुझ्या नादाने मी येडा होईल. बऱ्याच गुरुजींनी शिष्य काढून दिले. गायन वादन हे रक्तात असावं लागतं. आज गाणारे वजनदार, वाजवणारे वजनदार, ऐकणारे बी वजनदाराचं टाव करूनच. काय चाललं रे ह्यांचं नेमकं? काय चाललं ना, लय सोपं चालले. देवाने काय खाल्लं ह्याचं चिंतन चालू आहे. दाशी पुत्र कन्या बक्षी. अहो तिकडं दुर्योधनाचं मिष्टानं सोडलं, पण इकडं कन्या खाल्ल्या. विदुर काकाच्या कन्या विदुराच्या भक्षी. दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी का कन्या खाल्ल्या? काय देवा घरी न मिळेचे अन्न, मागे भाजी पान द्रौपदीश मिळत नव्हतं का घरी? का खाल्लं? एवढा प्रभू भावे. भाव हा शब्द महत्वाचा आहे. अहो राम आहे तो, पण गोष्टी शबरीची बोर खाल्ली ना. ऐका पाहे जोडी भावाचे, हरी पाहे जोडी भावाचे, हरी पाहे आत घुसावं लागतंय. आंतरीची घेतो, आतली उडी घेतोय. हे जोडी भावाची. ज्ञानोबाऱ्या सांगतात ज्ञानेश्वर, पै भक्ती में एक जाणे, ते तसान तोरण म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलत्या. आणखी कोवी जर भाव नसल तर ज्ञानोबाऱ्या सांगतात ते बाकीच्या सगळ्या गोष्टी पाल्लाळेत. म्हणजे मला त्या गोष्टीची गरज नाही. देव त्याला जवळ बी घेत नाही. अंतकरणातला भाव म्हणजे काय? भाव या शब्दाचा अर्थ आहे भगवंताविषयी शुद्ध प्रेम. एवढा जरी देव असल, हृदयात राहतो. का राहतो? भावे. नुसता राहत नाही. भक्तांनी कोणती इच्छा करू द्या,
जिथं राहत नाही हो, जिथं राहायला आलाय त्या भक्ताने कोणती बी इच्छा करू द्या. होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छात. ज्ञानोबाला सांगतात ज्ञानेश्वरीची गोवी ऐका. देव भक्ताचं नातं कसं आहे. देव स्वतःच्या मुखातून अर्जुनाला सांगतात, अर्जुना भक्त जेत जैशेने पाहे तेत मी तैसाची होत जाई. तो मी तुझे झालो आहे खेळणे आजे. लहान मूल खेळण्याला खेळतं बघा, ते तुटन जडन त्याचा विचार करीत नाही, कसं बी उलट पालट वेळ आलो दगड बी घालतं त्या खेळण्यावर. खेळणं म्हणजे खेळण्याची गोष्ट, कसंही खेळू शकतं. तसं देव सांगतात अर्जुना मी तुझं खेळणं झालो, खेळणं तो मी तुझे झालो आहे खेळणे आजे. भक्त जेत जैशेने पाहे, भक्त जेत जसं मला पाहिन ते तर मी तैसाची होत जाई. पुरवी धरावी ते इच्छा. भक्ताने कोणती इच्छा धरू द्या पूर्णच करतो. अहो इच्छा धरायची काय गरज आहे, न सांगता तुम्हाला कळू येते अंतर. इच्छा धरण्याच्या आधीच काम पूर्ण विडवलं. रेडा कुठे वेद बोलत असतो का? का बोलला? माझ्या भक्ताचा अधिष्ठान टिकवायचंय. भगवंत स्वतः त्या रेड्यामध्ये जाऊन वास्तव्य करतात आणि भगवंतच वेद बोलतात. नाही तर रेडा, रेडा म्हणजे लय जड आहे तो. शिकवणारा रेडा होईन पण रेडा शिकणार नाही. सर्कस मध्ये सगळे प्राणी दिसले, रेडा कधी दिसला का? नाही. सगळ्यात जड निर्बुद्ध. रस्त्यात जर उभा राहून गाडी जर तिथनं गेली 2 किलोमीटर रांग लागून पण हलत नाही, तसंच राहणार. रिलॅक्स, टेन्शन नाही, दडपण नाही. लोकांच्या चित्र आम्ही खाप पुन्हा पाठीत घालीत तेव्हा नुसतं महाग वळून बघतं जगात काय चाललंय. इतका जडही माय बाप तो सुद्धा वेद बोलला. रेडमुखी वेद बोलविला गर्भात जात हरविला. रेडमुखी वेद बोलविला गर्भात जात हरविला. आपल्या भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी देव रेड्यामध्ये जाऊन वास्तव्य करतात. होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा. भक्ताची इच्छा पूर्ण करतो. पण भक्ताने काय करायचं? भजन कोणतं? विठोबा मस्त दिसायला लागली माणसं. फ्रेश झाली, टाळ्या वाजली, अशी गुलाबाच्या फुलावने दिसायला लागली. आता पार सूर्य फुलावाने माना टाकल्या होत्या, काय काय नाही सुरुवातीला आल्या आल्या. आता फ्रेश झाले, टाळ्या वाजल्या, प्रसन्न होतं. हे जे कार्य चालले धर्म कार्य, असावा तो धर्म मग सावो जाते वर्म. आणि धर्माच्या बाबतीमध्ये तरुण मुलं आणि मुली 2 वाक्य चित्त देऊन ऐका. शाळा शिका, नोकरी करा, पैसा कमा, आयुष करा, पण 2 वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका. लक्ष्मी सारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन कधी करू नका. आणि भगवंतासारख्या बापाची मान समाजामध्ये खालीवलं असं पाऊल कधी टाकू नका. आपल्या संस्कृतीला किंमत आहे. भारतासारख्या संस्कृती नाही म्हणून शब्दच कसा आहे, भारत माते की माता हा शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का? असं कधी ऐकलं का? चीन मावशी, अमेरिका आत्या,
लंडन दीदी, जपान काका, रशिया मामा. नाही, पण भारत माते की आई म्हणतो पण या देशाला तर पवित्राच्या विचाराचे माणसात नाही का. सैन्य कसं चीनकडून शिकावं, तंत्रज्ञान जपानकडून शिकावं, धूर्तपणा अमेरिका, कपटीपणा इंग्लंड, सोना आफ्रिका, तेल, सौदी अरेबियन संस्कृती असा माझ्या भारताकडून शिकावी. भारतासारखी संस्कृती नाही. हा देश कसा आहे. पवित्र ते कुळ, पवित्र ते कुळ, पवित्र ते कुळ पावन देश. पवित्र ते कुळ पावन देश, पवित्र ते कुळ पावन देश. पवित्र ते कुळ पावन देश, पवित्र ते कुळ पावन देश. पवित्र ते कुळ पावन देश, पवित्र ते कुळ पावन देश. पवित्र ते कुळ पावन देश, पवित्र ते कुळ पावन देश. पवित्र ते कुळ पावन देश, पवित्र ते कुळ पावन पवित्र या भारत देशाचा कण कण पवित्र आहे. आणि भारताचं नाक म्हणजे महाराष्ट्र आहे. भारत देशाला दिशा दाखवणार राज्य जर कोणतं असेल तर महाराष्ट्र. त्याच्यामुळे सगळ्यांचा महाराष्ट्रावर डोळा आहे. आणि महाराष्ट्र ज्यांनी घडवला छत्रपती शिवाजी महाराज. आणि राजेंवर ज्यांनी संस्कार घडवले राष्ट्रमाता राजमाता जिजाबाई साहेब. जिजाऊ मातेनं छत्रपती घडवले. आताच परवा त्यांची जयंती झाली जिजाऊ मातेची. शिवाजी महाराजांपेक्षा जिजाऊ मातेचं विशेष आहे. स्वराज्य निर्माण व्हावं हे स्वप्न छत्रपतीचं नाही, जिजाऊ मातेचं आहे. आईचं स्वप्न राजाने पूर्ण केलं, तसा आकार छत्रपतीच्या जीवनाला त्या माऊलीने दिला. ऐका जिजाऊ मातेची कथा. जीवनामध्ये कितीतरी सोसावी लागली व्यथा. छत्रपतींना तत्वज्ञान दिलं, ज्ञानेश्वराने गाथा, म्हणून त्यांना म्हणतात जिजाऊ राजमाता. राजमाता. आणि आताची माता स्वयंपाक बनवते टीव्ही पाहता पाहता परका घालतो लाथा. ती म्हणते चला माझा माथान काय राहता जा दिंडीत. आता काय करते ग. संस्कार महत्वाचे आहेत. कसे घडलेत राजे. माझी जाऊने माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. ताली वाला ताली ताली वाला हा ताली ताल हा आवाज आवाज. जित आनंदाने नांद होती प्रजा. होती प्रजा. सर्व जाती धर्म केला ताली 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 ताल. वाह वाह क्या बात. माझी जाऊने जिजाऊने जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. 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 छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की. म्हणून आजच्या युवकांनो
चला उठा रे उचला भगवा दैन्य आता संपलं दैन्य आता संपलं हे आला ला 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 गड्यानो भगवान आले आला ला 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 गड्यानो भगवान आले आला ला 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 गड्यानो भगवान आले 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 गड्यानो भगवान आले ताली ताली चला उठाले उठला भगवा उठाले उठला भगवा दैन्याचा संपला दैन्याचा संपला हे आला आला गड्यानो भगवान आले 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 गड्यानो भगवान आले 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 गड्यानो भगवान आले 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 आशा वाघिणीचा तो छावा आशा वाघिणीचा तो छावा वाघिणीचा देव छावा गनिमन्न कसा ते जावा डोक्यात गणी मेकावा बेटीचा धाडला सांगावा बेटीचा धाडला सांगावा मनाच्या भेटीसाठी राजाने नक्षीदार श्यामने वारला आणि त्या श्यामण्यात नक्षीदार श्यामण्याला काढवून बोलत आला सैयद त्याच्या संगतीला शिवबाच्या संगतीला महाला आओ शिवाजी हमारे गले लग जाओ तुकोबरांचा सेवक रयतेचा दास भगव्या झेंड्याचा शिपाई माझ्या छत्रपतींनी खानाला आलिंगन दिलं आणि खानाला दगा केला खानदादी मानवाला खानदादीचा वाद त्याने केला चिरकेत होणे वाटला खानावर होता गेला खान गरबडला राजे सावध झाले आणि माझ्या छत्रपतींनी वाघांना कापसा मारा केला पोटामध्ये पिंचून उभं केला तरा तरा भरलं बोलायला जिराजी जगन्नाथ शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं जातीपातीचं राजकारण छत्रपतीने कधी केलं नाही सगळ्यांना सोबत घेऊन छत्रपतींचं स्वराज्य आहे स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा मावळ्याच्या तलवारी पण नकराच नव्हता साडेसातीचा लढायला जाताना मावळ्यांनी विचार कधी केला दिवस आणि रातीचा पण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा आणि या मातीचा अभिमान असणारे आपण माणसं आहेत हळूहळू आता शिवजयंतीचं वातावरण सुरू झालं पोरं सोरं पिटून उठले तर राजे तुमची महाराष्ट्राला गरज आहे तुझी तू काय बाटल्या मोकळ्या करायला आला बिड्या फुकाय आला आई बाप हाणाय आला डीजे वाल्याला त्रास द्यायला आला का काय बा तुमचं कर्तृत्व सिद्ध करा तरुण मुलांना विनंती विचार उच्च ठेवा कष्ट करा नीती ठेवा निर्व्यसनी जीवन जगा आई वडिलाची सेवा करा तर तुमची लग्न होते हो लग्नाचं लय अवघड झाले आता मुली झाल्यात कमी त्याच्यामुळे त्यांना आलंय डिमांड आणि पोरींच्या आयला आलंय मार्केट पोरांचे बापले हँग झाले तर इथं आम्हालाच भेटले म्हणतात महाराज आमच्या पोराला पोरगी बघा आम्हाला तेवढेच धंदेत का आमचाच प्रवास आम्हाला उरकाना तुझं गाई बन त्या लायकीचं हाय का बेकार भाजणं बोंबलं फिरतंय कोणीकडे त्याला अक्कल नाही काय नाही दारू मावा गांजा त्याला काय कोण बायको देईन त्याला आहे बघ कॉल मला सांगा डॉक्टरला बायको मिळाला घडलं का कधी पेसला बायको मिळणार आली का पे बायका कोणाला मिळणार बोंबलत फिरणार पोरांना सांगतो क्वालिटी अशी कमवा
पोरगी सोडा, पुरीचा बाप तुमच्या फिदा झाला पाहिजे, तो म्हणला पाहिजे असा जावाय पाहिजे. पोरीचं काय ती शिमडीचं घर आहे, ती कुणावर फिदा होईल. पोरीचं तरी काय त्यांना राहिली अक्कल, तर बोंबलीत कुणाच्या गायबाने त्या नादी लागेल. ते सगळ्या चुका पोराच्या नसत्यात. हे बघतोय आपण रोज टीव्ही पेपरला काय चाललंय. मुलीने सुद्धा आपली मर्यादा, सावित्रीच्या जिजाऊच्या तुम्ही लुकीत आणि आपल्या जीवनात काय विचार चाललेत हे ज्याचं ठरवा. 20 वर्षाच्या बापानं तळ हाताच्या पोटाप्रमाणे जपलं आणि गायबान्या पोऱ्यासाठी पोलीस स्टेशनच्या पोलिसांच्या समोर सांगते मला आईबापाच्या सोबत जायचं नाही, त्या गायबान्यासोबत जायचं म्हणते. या सत्य घटनात काय बापाला वाटत असन ते प्रश्न विचारतात ना पोलीस, तुला कुणीकडे जायचंय. ते डायरेक्ट म्हणते ह्याच्यासोबत. 20 वर्ष जपलेला आईबापाचं काळीज उभं चिरत असन ना. सगळ्या चुका मुलांच्या नाहीत. तुम्ही सुद्धा तुमची मर्यादा जरा राखा, ही काळाची गरज आहे. सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, जिजाऊ माता, झाशीची राणी काय मावल्या होऊन गेल्या या मातीत. आपले कुठे विचार चालले दळभद्री, हे जे जरा कुठेतरी संगती घाला. आणि पोरांना सांगतो क्वालिटी कमवा. आणि पोरांच्या बापांना काय सुधरत नाही सध्या. त्यांना जे हरी घाला ना ती बळच म्हणतात. आलते परवा दिवशी पाहुणं, पण आम्हाला पसंत नाही, आलेच नव्हते. आले नव्हते, येणार नाही तर येऊ शकतही नाहीत. आणि काय काय म्हणतात आले बर का, आणि जेवण करून गेले पण परत रिप्लायच नाही काय. अरे रिप्लाय येणार नाही रे, तो वाट बघू बघू तुझं डोळं फुटत आणि ते मेस तुझे पंचपक्वान्नी कचून खाणार. त्यांना काय ती पोराच्या बापांचं लय अवघड झाले सध्या. आणि पोरांना काय झाले, क्वालिटी राहिली नाही, त्याच्यामुळे सगळी अवघड परिस्थिती झाली. बायका सुद्धा पैसे मिळायला लागले. आता इकडे तुमच्या खालच्या भागाच्या 2-3 लाख दिले की येतात. आमच्या तिकडे लय आल्यात इथं. तुम्हाला बी माहित असेल, इकडून आणतात खाल्लाकडून. तुमच्या जिल्ह्यात एकदम शेवटच्या टोकाच्या कोणत्या तालुक्यातले असतात का नाही, इकडून पण म्हणतात नांदेडच यात. ते हितल्या नसत्यात, तिकडल्या असतात. 2-3 लाखात येतात त्या तिकडे, महिना 2 महिन्यात आणि परत माघार येतात. व्यवसाय झालाय म्हणे त्यांचा सुद्धा, हे पैसे कमवायचं काय मधले दलाल हे 3 लय अवघड झाले म्हणे लग्न. तुम्हाला सांगतो सध्या गावागावात पाण्याचा प्रश्न नाही, अन्नधान्याचा प्रश्न, एकच प्रश्न आहे जटिल. बायकाच भेटा नाहीत. काय काय तर इतकी वाईट टाकल्यात म्हणतात कुणाची बघा पण बघा. अरे कुणाची बघतो मूर्खा. सोलापूरचा मोर्चा तर लय गाजला. सोलापूरचा मोर्चा बघितला का पोराने. कलेक्टर ऑफिसर मोर्चा काढला, आमच्या मागण्या मान्य करा. कलेक्टर मला बोला काय मागण्यात, मला आम्हाला बायका द्या. अरे ती काय रेशन कार्डाला गहू तांदूळ आहे का काय, तुम्हाला बायका सरकारने द्यायच्या. तुम्ही नेमकं काय करताय रे, क्वालिटी कमवा. रांग लागन रांग, मनगटाले धमक जगाला दाखवा. बापाची इस्टेट मजा करू नका. हे तुमचं सुद्धा शहरीकरण झाले, पैसा आलाय, मोकारण बाकीचे उद्योग माणसाला सुसायला. इतके पोरं फेल गेले. ते आचार विचार धर्म, आपण कोणत्या मातीतून आलो, आई वडिलांनी आपल्यासाठी काय केलं ह्याची जाण नाही. शहरीकरणाच्या शेजारच्या गावांचं फार अवघड परिस्थिती झालं. पैसा येतो बी आणि पैसा जातो सुद्धा. हे पुण्या मुंबईच्या कडेचं काय झाले आता तरी आपण सुद्धा सावध राहा. पैसा जरी आला तरी त्याचं योग्य नियोजन, आणि पैसा येऊन सुद्धा जी माणसं धर्म टिकवतात त्यांच्याच आयुष्यात क्रांती होत असते. तुम्ही एवढा सुंदर सप्ताह आज काय म्हणायला गाव आहे, पण शिटीतच कीर्तन असल्यासारखं आहे ना. काय आता हे जे जिल्हा हे आपण वेगळं राहिलं का, महापालिकेतच गेले ना आपली गाव. सांगण्याचा उद्देश आयुष्यामध्ये आपलं आचरण काय, आपले विचार काय, आपलं नियोजन काय, हे प्रत्येकाचं जज त्याने ठरवावं. विशेष तरुण मुलांना सांगणे, पैसे मूर्खाच्या संगतीने आयुष्याची बर्बादी करू नका. क्वालिटी कमा, विचार उच्च ठेवा. आणि माझं ब्राह्मण काकाला सुद्धा नेहमीच सांगणं असतं, लग्न जमवताना मुलाची आणि मुलीची पत्रिका नाही जुळली तरी चालेल, पण सासूची सुनाची पत्रिका जुळते का हे आधी बघा. हे लय महत्वाचा मुद्दा आहे. खरं ह्यांची कुंडले जुळले पाहिजे. पोराचं काही नसतं वय, ते कसले असू द्या समजूनच घेतं. त्याचं लय हाल होत्या. ते आईकडे गेले की आई सारखंच बोलतो. आईला म्हणतो तुझंच खरं आहे, बायकोला म्हणतो तुझंच खरं आहे. दोन्ही संघ आले की म्हणतो बाहेरच बरं आहे. मरण का त्याचं लय. आईला बोलावतो बायकोला राग, बायकोला बोलावतो आईला राग, आणि मित्राला फोन करा तर ती प्यायला पैसे मागतात. म्हणजे चौकडूनच छांग झाले. त्याला काही सुधारा नाही. मुलांना सांगतो आईची करा उपासना, पत्नीची करा जोपासना, आणि व्यसनापासून दूर ठेवा तुमची वासना. आईला देव माना, पत्नीचा सांभाळ करा, व्यसनापासून दूर राहा. लक्ष्मी पाणी भरल्याशिवाय येणार नाही. आणि आयुष्यामध्ये कर्तृत्व सिद्ध करा.
तेजस्वी आहे, तपस्वी आहे, तत्पर आहे, त्याला तरुण म्हणतात. आणि शेवटचं वाक्य सांगतो, ज्या कुटुंबात एकी असती त्या कुटुंबात गावात वजन असतं, आणि ज्या गावात एकी असती त्या गावाचं तालुक्यात वजन असतं. तोरडा गाव आहे ना, धर्माच्या बाबतीत एक राहायला शिका. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण जरूर करा, पण संप्रदाय, परंपरा आणि धर्माच्या ठिकाणी एक व्हा, तर हे परंपरा पुढे टिकणार आहे. हीच माणसं पुढं तीच पुढं ह्यांचीच नावं घेतली, त्यांचीच राहिली, ती माणसं मला विचारातच घेत नाहीत. तुझे जे वाद आहेत, तुझे वैयक्तिक वाद आहेत. संकट धर्मावर आले, तुझी अगरबत्ती कुठं लावतो र? अहो, इथं संकटाची लेवल कुठं चालू आहे, तुमच्या अपेक्षाची लेवल कुठं, ह्याचा तरी जरा ताळमेळ बसू द्या. इथं मान पान पद प्रतिष्ठा याची अपेक्षा न करता आपण सर्व ज्ञानोबा तुकोबाची लेकरं आहोत. ही परंपरा आपल्याला टिकवायची आहे. जुन्या माणसाने सप्ते, यात्रा, दिंड्या, वाऱ्या हे महोत्सव टिकवले. ह्याच्यानंतर ही धर्माची पालखी युवा पिढीच्या खांद्यावर आहे. आज मला आनंद वाटला, सगळे संयोजक तरुण आहेत, तडफदार आहेत, आणि असे तरुण मुलांनी एकदा हातात काम घेतलं की आरपारची लढाई होत असते. तरुणाने असंच या धर्मकार्यावर धर्मनिष्ठ राहावं, आणि हे करत असताना तुमच्या अंतःकरणातला भाव महत्त्वाचा आहे. आणि भाव जर असेल तर थप होय भक्ती केला तैसा पुरावी धरावी ते इच्छा. भावाच्या बाबतीत देव बाकीचे मोठेपणा सगळं सोडून देतो. एवढा जगदाने मागे तुळशी दळ पाणी, जगाला दान देणारा जगदाने आहे, पण भक्ताच्या घरी तुळशीचं पण तांब्यात पाण्यात खुश होतो. नुसता खुश होत नाही, द्या सोडून ही इच्छा पूर्ण करतो. तुळशीचे पान दिलं तरी देव संतुष्ट होतो. हे पुढचं झालं. मुळात निर्गुण निराकार भक्तासाठी सगुण साकार झालाय अभंगाच्या शेवटच्या. होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा. होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला Baba
अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबारे सांगतात, आला नावा रूपा तुका मने झाला सोपा. भक्ताचा इच्छा पूर्ण करण्यासाठीच हा निर्गुण निराकार सगुण साकार झालेला आहे. आणि भक्तासाठी आला, पण एकाच्या कैवाडेन उगवी बहुतांचे कोडे. आपल्यासाठी तो सुलभ आणि सोपा पद्धतीनं उभा आहे. युगे 28 विठेवर उभं म्हणून आपल्या हे जीवनामध्ये भावानं आपली भक्ती घडावी अशी या ठिकाणी विनंती करतो. इको कमी करा. सुंदर कार्यक्रमाचं आयोजन आपण सर्वजण मंडळी एकत्रित करता. अशाच या नामयान्याचं वैभव गगनाला भिडावं. आज पवित्र असा मकर संक्रांतीचा दिवस आहे. देव तिळे आला, गोडी गोड जीव झाला, साधला हा पर्व काळ, गेला अंतरेचा मळ. अंतरेचा मळ जाण्यासाठी आपले सण आहेत, उत्सव आहेत. सणांचं महत्त्व कळालं पाहिजे हो. काहींना सण येतात आणि सण निघून जाते. सण झाले तरी काय काय ना कळत ना आपल्या धर्मातला सण होता बा. हे प्रत्येकाची जबाबदारी आहे. आणि आपण म्हणतो तिळगुळ घ्या आणि गोड बोला. नुसतं गोड नाही बोला तर डबल शब्द गोड गोड बोला. आणि माणसानं बोलणं सुद्धा गोडावं असावं. आणि जे तोंडावर बोलायचं तेच मागं पण बोलत चला. माझी विनंती. नाही तर तोंडावर माणसं वा 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 तुमच्यासारखा माणूस तालुक्यात नाही, पुढे गेल्यावर भांगार येते त्याने तर वाटोळं केलं गावाचं. कर्शाला तिळगुळाचा नाश करतात. तिळगुळ सुद्धा रडत असं हो किती गोड बोलत होता आणि माणूस निघून गेला की किती वाईट बोलतोय. असं काय करू नका. जे तोंडावर बोलता तेच मागं. त्याच्यामुळे तिळगुळ घ्या आणि कायम गोड बोला. आणि माझं एक म्हणणे, तिळगुळ घ्या आणि गोड बोलला म्हणण्यापेक्षा तिळगुळ घ्या आणि खरं बोला. हा खरं बोला जाण्यास. आणि आपल्या जीवनामध्ये सत्यता असावी, सत्यवादी आपलं जीवन असावं हे सांगण्यासाठी असा पवित्र मकर संक्रांतीचा दिवस. आज महिलासुद्धा एवढा सणाचा दिवस असून सुद्धा बहुसंख्येने उपस्थित झाला. आपणाला विशेष करून मनापासून धन्यवाद देतो. या निमित्तानं वेळोवेळी ज्याने संपर्क साधला सर्व कीर्तनकारांवर मनापासून प्रेम करतात आमचे श्री पावडे. अत्यंत त्यांचं संप्रदायावर आणि माझ्यावर खूप प्रेम असे आमचे पावडे दादा, त्यांची विशेष उपस्थिती आहे. सर्व गावकरी मंडळीसुद्धा वेळोवेळी संपर्कामध्ये होते. आमचे गोपीनाथरावजी देशमुख असतील, ही सगळीच मंडळी, सगळ्यांचा नामोल्लेख करणे शक्य नाही. ज्यांच्या घरी आज आम्हाला पुरणपोळ्या खायला मिळाल्या. काय दादांचं नाव? देशमुख, श्रीनिवास देशमुख. हा सुंदर प्रकारे आमच्याकडे पुरणपोळ्या असतात, पण आज तिळाच्या पोळ्या होत्या, तिळाच्या आणि गुळाच्या. फार सुंदर स्वयंपाक. माऊलींना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. आधी करून सर्व संयोजकांचे मनपूर्वक धन्यवाद, आभार. पुढचं नियोजन संयोजक म्हणजे सांगतील. 2 मिनिटं कृपया कोणी उठायचं नाही, हे सगळ्यांना विनंती. ज्ञानेश्वर माऊली.